तर गुड मॉर्निंग गाईज. मी हा ब्लॉग घरीच बनवणार आहे कारण की बाहेर काही कंटेंट नव्हतं. तर मी विचार केला की हा ब्लॉग घरी बनवू. तर आजचा ब्लॉग होणार आहे घरी. जे जे काय काय होईल ते तुम्हाला मी दाखवेन. जेवढं सगळं होईल तेवढं. चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलीच तर लाईक करा आणि एक कमेंट करा. तर इथे बघू शकता तुम्ही अंशिका फर्स्ट टाइम अभ्यास करायला बसलेली आहे. तर कधी बघितलं नसेल तुम्ही तर तुम्हाला मी दाखवतो. फर्स्ट टाइम अभ्यास करायला बसली आहे. तर असेच पुढे बघत राहा. आजचा ब्लॉग असाच होणार आहे आपला मजाक मस्तीचा घरातला. अभ्यास बघा हिचा कसा भारी चालू आहे. इथे बुक घेतले पेन तोंडामध्ये आणि इथे युट्यूब लावलंय. काय करणार. आणि इथे शिंगा खायला घेतल्यात. असा अभ्यास चालू आहे. इथं तर 10वीलाही पहिला नंबर कसा काढेल. तर गाईज जस्ट आता आंघोळ करून आलो आणि आता आलोय किचन मध्ये. तर आता नाश्ता घेतो मी. नाश्ता घेऊन झाल्यावरती भेटू आपण. तर गाई जस्ट आंघोळ करून आलोय आणि आता नाश्ता करायला बसलोय. वडापाव आहेत आणि मेंदूवडे आहेत. तर आता नाश्ता करू आणि नंतर डायरेक्ट भेटू. ती इथे बसलेली हावरी. तर गाई सगळी इथे जेवण करायला बसले आहेत आणि अंशिका बघा ही कशी जेवण करते आहे आणि सिरियल लावलेली आहे. तर मी जेवण नंतर करेन. तर आता अंशिकाची थोडी मजा घेऊ. बघा ती कशी जेवण करते. तिला माहिती आहे मी व्हिडिओ ऑन केले मुद्दाम बघत नाही. तर ऍक्टिंग ओव्हर ऍक्टिंग खूप करते. जस्ट वरती आलो आणि हे शपथ काय हिची हेअरस्टाईल बघा तुम्ही कशी केलेली आहे. हिने कशी दिसते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. ही हेअरस्टाईल ही पुढे 2 वेळेने पाठी अशी केस ठेवलेत आणि आता वाटतं कपडे शोधते वाटतं रील्स बनवासाठी. तर बघा तुम्ही जी हेअरस्टाईल कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. तर मग अशी अंशिकाची केस बघितली. आता तिचं तुम्ही लुक बघू शकता. रील्स काढासाठी काय काय करते पोरगी तुम्ही बघा. तिथं रील्स चालू आहे. हे रील्सचे परिणाम आजकालच्या पोरींवर. तर गाईज नाश्ता वगैरे झालाय मगाशीच आणि आता आपण रेडी वगैरे झालोय क्लासला जायसाठी. वाजल्यात 3 आता. जेवण पण करायचंय पण बघू आता जेवण क्लासवरून आल्यावरती करू. तर आता मी चाललोय क्लासला. असेच कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आपलाच. जस्ट आता मी क्लासला निघलोय. तर डायरेक्ट आपण क्लासमध्ये गेल्यावरती भेटू. नंतर क्लासवरून आल्यावरती भेटू. तर हा माझा क्लास. मी इथे जातो कॉम्प्युटर क्लासला. काही जस्ट आता क्लासमध्ये आलो आणि इथे बसलोय. तर मी तुम्हाला क्लास दाखवतो. इथे विनायक बसलाय झोप आली त्याला. तर काही जस्ट क्लासवरून घरी आलोय आणि आता खालती चाललोय चहा पियासाठी. जेवण पण नाही केलं तर आता आपण जेवण पण करू चहा पिल्यावरती. तर बघू पाणी पण भरायचंय. तर चहा पिल्यावरती पाणी भरू आणि जेवण पण करून घेऊ. तर असेच कंटिन्यू बघत राहा. तर आलो किचन मध्ये आणि आता चहा गरम करत ठेवलाय. तर चहा आपला गरम झालेला आहे. आपण चहा घेऊ. समोर टीव्ही लावली आहे. तर काही जस्ट चाय वगैरे पिला आणि आता खालती आलोय पाणी भरासाठी. बाबा गेले स्टेशनला. तर आता आपण पाणी भरतोय. तर पाणी भरल्यावरती आपण जेवण करू. तर जेवण केल्यावरती भेटू. पाणी तर चालू आहे इथे टाकीमध्ये. बाहेरच्या टाक्या भरायच्या आहेत. थोड्या भरल्यात. एक टाकी बाकी आहे फक्त. ते भरू आणि सीधा जाऊन डायरेक्ट जेवण करायला घेऊ. सकाळपासून जेवलो नाही. बघा भूतीन नागाववरून आलेली आहे. खायला पण काय आणलं नाही. नागावला गेलती मावशी जवळ. तर काही जस्ट पाणी वगैरे भरून झालंय आणि आता चाललो जेवण करायसाठी. तर जस्ट खाली आलो आणि मग मी ते भाजी साफ करते. तर आता आपण जाऊ किचन मध्ये आणि जेवण घेऊ. ताट घेतलेलं आहे आणि आता वाढल्यावरती भेटतो. तर काही जस्ट जेवायला घेतलेलं आहे. आता सकाळपासून आता जेवतोय आणि इथे मम्मी भाजी साफ करते आणि कार्यक्रम बघते. तर दाल भात पापड भाजी
घेतलेली आहे जेवणासाठी। तर गाईस फायनली जेवण करून झालंय आपलं। तर आता वाजले आहेत 8 वाजत आल्यात आणि जेवण वगैरे करून झाले। सकाळपासून जेवण आता गेले, टाइम तर आताच भेटलं। तर आता बसलोय आणि टीव्ही बघतोय, ब्लॉग बघतोय दादाचा। ब्लॉग चालू आहे। तर गाईस 3 जण खायला बसले आहेत, पप्पा, मम्मी आणि अंशिका। या प्रसारणामध्ये सादरीकरण सहभागी असलेले काटे 7 दिवसांचे कोडे। तर गाईस चाललोय आता गावात जरा असं बसासाठी टाइमपास। तर बघा तुम्ही कंटिन्यू असेच। तर गाईस जस्ट आता गावात आलोय। तर इथे तुम्ही बघू शकता प्रणयला, प्रणयनी स्नॅप काढतोय प्रणय। तर गाईस जस्ट घरी आलोय आता। ती आलेली आहे आपल्या टाला खोलासाठी। टाला बी लाव जाता जाता। हे बघा ही पोर अशी कामं नाही करत आहे बघा। तर गाईस जस्ट आता जेवण घेतला, चिकन राहिलेलं ते घेतलं आणि भाकरी घेतली। तर आता जेवल्यावरती भेटू आपण। तर गाईस जेवण वगैरे करून झालंय आपलं आणि आता मी ब्लॉग एंड करतोय। तर हा छोटासा मिनी ब्लॉग तर नाही बोलू शकत, छोटासा आपण 4-5 मिनिटाचा न तर 6-7 मिनिटाचा ब्लॉग बनलेला आहे। तरी पण असंच मी ट्राय करेन थोडंफार मध्ये मध्ये घरातलं ब्लॉग टाकत जाईन, कंटेंट नसेल भेटत तर कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर असेच भेटू आपण डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये आणि मिनी ब्लॉग पण मी ट्राय करेन। चला बाय।